पुरुष सुद्धा खरं तर आम्ही जेव्हा म्हणतो ना की स्त्री मुक्ती, तर तो काही फक्त स्त्रियांचा विचार नाही. जोपर्यंत पुरुष सुद्धा त्या सापळ्यामध्ये बद्ध आहे ना, ही संपूर्ण जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था सोशल जे स्ट्रक्चर आहे, ते त्याला पण अशा प्रकारे कंडिशनिंग करत त्याचं जात असतं. लहानपणापासून तर मोठा होईपर्यंत, की पुरुषाने रडायचंही नाही, की रडणं हे काहीतरी बायकी आहे. हसणं हे जर इतकं स्वाभाविक आहे, तर माणसाला दुःख झालं की तो रडतो. पण याचे सुद्धा म्हणजे रडण्यावर सुद्धा आपण काय केलेले आहेत, ते अशा पद्धतीचे हे लादलेले आहेत. पुरुष रडू शकत नाही. रडू शकत नाही, बाईने रडावं. बाईने रडावं, हे इतकं सहज साधं मानलं जातं. तर पुरुषाला सुद्धा ना आजच्या या सगळ्या भांडवली आणि इतक्या बिकट अशा याच्यामध्ये जगताना त्याच्यावर सुद्धा पुरुषपणाचं इतकं ओझं लादलेलं आहे ना, की तो सुद्धा बळीच आहे या सगळ्याचा. त्यामुळे स्त्रीमुक्तीची चळवळ किंवा स्त्रीवाद हा फक्त स्त्रियांचा विचार करत नसून तो समग्र माणसांचा विचार करणार आहे आणि तो पुरुषांना आपल्या सोबत घेऊन जाणार आहे.